जय जवानला प्रो गोविंदामधून आउट। प्रो गोविंदा 2025 स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाला संधी न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे समर्थकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून राजकीय सूडबुद्धीने हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रमोद सरनाईकांवर पक्षपातीपणाचा ठपका ठेवत गोविंदा पथकाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे। यामुळे राजकीय रंग चढलेली गोविंदा स्पर्धा आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे। कचोरे टेकडीवर माती खचल्याने चाळ कोसळली। कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवर माती खचल्याने 6 घरांची मागची भिंत कोसळली। सुदैवाने जीवितहानी झाली नसून ही चाळ अनधिकृत असल्याचे समोर आल्याने केडीएमसीने ती पूर्णतः जमीनदोस्त केली। महापालिकेने याआधीच नोटीस दिलेली असून चाळ मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे। सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली। महापालिकेने पावसाळ्यात टेकडीवरील धोकादायक घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे। पाण्याच्या समस्येवरून बीजेपीचा रास्ता रोको। कल्याण पूर्व भागात पाण्याच्या तीव्र टंचाई विरोधात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं। सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने भाजपने थेट रास्ता रोको करत निषेध नोंदवला। स्थानिक नागरिकांचाही संताप उफाळून आला असून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलैला बीजेपी प्रवेश। जालना काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे 31 जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे। दुपारी 3 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात गोरंट्याल व त्यांच्या कार्यकर्त्यांचा औपचारिक प्रवेश होईल। महापालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढावी असे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले असून भविष्यात पक्षासाठी सक्रिय काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। 5 फणांचा नागोबा। मळगावची 150 वर्षांची परंपरा। सावंतवाडी तालुक्यातील मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली 150 वर्षांपासून 1.5 दिवसांची नागपूजा केली जाते। या प्रथेअंतर्गत 5 फणांचा मातीचा नागोबा साकारून त्याची विधिवत पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी अळवाच्या पानावर विसर्जन केले जाते। ही परंपरा निसर्ग प्राणी मात्रांप्रती श्रद्धा आणि धार्मिक भावनेचे दर्शन घडवणारी आहे। कोकणातील सण संस्कृतीमधील एक जिवंत उदाहरण म्हणून ही प्रथा आजही जपली जात आहे। धुळे महामार्गावर ट्रक बस धडकेत चिमुकलीचा मृत्यू। धुळे जिल्ह्यातील दबाशी गावाजवळ शिरपूर शिंदखेडा बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झालेत। अपघातामुळे स्थानिकांनी संतापून महामार्गावर रास्ता रोको केला। ग्रामस्थांच्या मागणीवर टोल प्रशासनाने गतिरोधक बसवण्याचं आश्वासन दिलं आहे। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून तपास सुरू आहे। बीडमध्ये नागरिकांचं लोटांगण आंदोलन। बीडच्या धानोरा रोडवरील दुरवस्थेच्या विरोधात स्थानिकांनी साचलेल्या खड्ड्यातील पाण्यात लोटांगण घालून अनोखं आंदोलन केलं। मागील 15 वर्षापासून रस्ता खराब अवस्थेत असून पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। वारंवार मागणीनंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। हायवे अधुरा, टोलचा हट्ट। शरद पवार गटाचा एल्गार। मुंबई गोवा महामार्गाचा 17 वर्षांनंतरही अपुरा असलेला भाग आणि टोल सुरू केल्याने रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाले आहे। आधी हायवे पूर्ण करा मगच टोल घ्या असा इशारा देत कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं। कोकणवासियांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या टोल व्यवस्थेवर त्यांनी सडकून टीका करत तीव्र संताप व्यक्त केला। ऑपरेशन महादेवची गर्जना। पहलगाम हल्लेखोर ठार। लोकसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की पहलगाम हल्ल्यात दोषी असलेले 3ही दहशतवादी ऑपरेशन महादेव मध्ये ठार करण्यात आले आहे। लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सुलेमान उर्फ फैजल जाटसह अन्य 2 ए ग्रेड दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। दाचीगाम परिसरात मिळालेल्या माहितीवरून सुरक्षा दलांनी कारवाई केली। शहा म्हणाले की या दहशतवाद्यांनी बैसरण खोऱ्यात निर्दोष नागरिकांची हत्या केली होती।